जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनेलचा नमस्कार। आपणा सर्वांचं ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 30वा दिवस। चला तर मग सर्वप्रथम आपण संत शिरोमणी श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया। ही फलश्रुती श्री समर्थांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात वर्णन केलेली आहे। ती फलश्रुती आता आपण वाचूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये जो हा ग्रंथ नियमित श्रवण करतो त्याच्या आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। सध्या आपण दशक दुसरा समास 6वा ज्याचे नाव आहे तमोगुण लक्षण या समासाचे वाचन करीत आहोत आणि आज आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या ओव्यांचे त्याच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत। चला तर आपण वाचनास सुरुवात करूया। आपल्या समोर जे पुस्तक दिसत आहे त्यातील दुसऱ्या ओळीपासून 21व्या ओळीस सुरुवात होत आहे, तेथूनच आपण वाचनास सुरुवात करूया। परपिढेचा संतोष, निष्ठुरपणाचा हव्यास,
संसाराचा नये त्रास तो तमोगुण. भांडण लावून द्यावे, स्वये कौतुक पहावे, कुबुद्धी घेतली जिवे तो तमोगुण. प्राप्त झाली या संपत्ती जीवांस करी यातायाती, कळवळा नये चित्ती तो तमोगुण. नावडे भक्ती, नावडे भाव, नावडे तीर्थ, नावडे देव, वेदशास्त्र न लगे सर्व तो तमोगुण. स्नान संध्या नेम नसे, स्वधर्मी भ्रष्टला दिसे, अकर्तव्य करीतसे तो तमोगुण. ज्येष्ठ बंधू बाप माये त्यांची वचने न साहे, शीघ्र कोपी निघो न जाये तो तमोगुण. उगेची खावे उगेची असावे, स्तब्ध होऊन बैसावे, काहीच स्मरेना स्वभावे तो तमोगुण. चेटक विद्येचा अभ्यास, शस्त्र विद्येचा हव्यास, मल्ल विद्या व्हावी ज्यास तो तमोगुण. केले गळाचे नवस, राडी बेडीचे सायास, काष्टयंत्र छेदी जिव्हेस तो तमोगुण. मस्तकी भदे जाळावे, पोते अंग हुरपळावे, स्वये शस्त्र टोचून घ्यावे तो तमोगुण. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण 21 ते 30 या ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्यातील वरून तिसऱ्या ओळीत 21व्या ओळीत सुरुवात होत आहे. तेथून आपण मराठीतील वाचनास सुरुवात करू. दुसऱ्यास पीडा झाली की संतोष होणे, क्रूर कर्मी करण्याची निर्दयपणाची हौस असणे, संसार करण्याचा कधी कंटाळा न येणे हा तमोगुण. भांडण नसेल ते भांडण लावून द्यावे आणि ती मजा आपण पाहावी अशी कुबुद्धी उत्पन्न होणे तो तमोगुण. संपत्ती मिळाल्यावर तिचा उपयोग दुसऱ्या जीवांस पीडा, हिंसा, क्लेश, यातायाती करण्याकडे होतो. चित्तांत दया उत्पन्न होत नाही तो तमोगुण. भक्ती, भाव, तीर्थ किंवा देव काही आवडत नाही. तसेच वेदशास्त्र यांचीही काही जरुरी नसते तो तमोगुण. स्नान, संध्या, नित्यनेम वगैरे काही नाही. स्वतः धर्माचा आचार करीत नाही, करू नयेत अशी कर्मे करतो तो तमोगुण. आई, बाप किंवा वडील बंधू यांची बोलणी ज्यास खपत नाही, जो तात्काळ रागवतो व घरातून निघून जातो तो तमोगुणी जाणावा. खाऊन पिऊन उगीच स्वस्तपणे काही उद्योग न करता काळकंठावा, स्वस्थ असावे, कोणत्याही गोष्टीचे स्मरण राहत नाही तो तमोगुण. रजोगुण बळावल्यास चेटक विद्येचा, चेडा चेटकाचा अभ्यास करणे, शस्त्रविद्या प्राप्त करून घेण्याची उत्कंठा असणे, मल्लविद्या याविषयी वाटणे तो तमोगुण. गळ टोचून घेणे, निखाऱ्यावरून चालणे, वेडी बेडी घालणे म्हणजे देवाची नवसाची बेडी घालणे, राडी बेडीचे सायास, जिभेला टोचून घेणे वगैरे घोर प्रकारचे नवस करणे हा तमोगुण. मस्तकावर भदे जाळावे म्हणजेच भदे म्हणजे खापर की ज्यात सरक्या पेटवून जे डोक्यावर घेतात. पोताने जे पेटलेल्या काकड्याने अंग भाजून घ्यावे किंवा आपल्या हाताने शस्त्र टोचून घ्यावे तो तमोगुण. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री रामदास स्वामी समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या वाचनाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा.
जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोत्यांना ग्रंथ श्रवण केल्याबद्दल शतशः धन्यवाद. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.